समिती मालेगाव आमचे सर्व सदस्य व अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन। यांनी एवढ्या चांगल्या प्रकारे कार्यक्रमाची अंमलबजावणी केली। सगळं महाप्रसाद शालेय साहित्य आणि एक क्रीडांगणा म्हणून शेतकऱ्यासंबंधित असलेला बैलगाडा शर्यत हे आमच्या समितीने आयोजित केलेलं आहे। आणि सगळ्यात मोठं म्हणजे आम्ही एक DJ मुक्त शिवजयंती केलेली आहे आणि या DJ मुक्त शिवजयंतीमधून आम्हाला खूप आनंद होतो, कारण आम्हाला जो छंद आहे सध्या लागलेला बैलगाड्या शर्यताचा तो आम्ही 7 आणि 8 तारखेला आयोजलेला आहे। नाव आशिष अशोकराव इंगोले, मालेगाव सार्वजनिक शिक्षण महोत्सव 2026 मालेगाव कार्यक्रम पार पडला आहे। तरी गावात कार्यक्रमाची रूपरेषा अशी होती की गावामध्ये आम्ही शिवाजी महाराजांच्या मूर्तीसोबत गावामध्ये पालखी काढतो। त्याच्यामध्ये पालखी समोर असते आणि मागे त्याच्या शाळेत विद्यार्थी असतात। त्यामध्ये शालेय विद्यार्थी लेझिम खेळणे, ढोल ताशाचे पथक असतात आणि समोर पालखी चालते। त्याच्यानंतर सगळा कार्यक्रम हा शिवाजी महाराजांच्या पुतळ्या विविध जागेपाशी येऊन थांबतो आणि इथे शालेय विद्यार्थ्यांचे भाषण वगैरे होतात। त्याच्यानंतर विद्यार्थ्यांसाठी सर्व आमच्या टीमने, मालेगावच्या सार्वजनिक शिवजयंतीच्या टीमने अल्पोपहाराचाही व्यवस्था केलेली आहे। तरी गावातील सर्व ग्रामस्थांनी, पोलीस प्रशासनाने व गावातील सर्व शाळेतील शिक्षक वृंदाने आम्हाला चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद दिला आणि कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचे काम केले। त्याबद्दल मी सर्व टीमतर्फे आमच्या सर्वांचे आभार मानतो। माझे नाव रवी ईश्वरी राहणार मालेगाव। आम्ही आज शिवजयंतीनिमित्त एक भव्य दिव्य शंकरपट ठेवला आहे 7 व 8 तारखेला आणि त्यानिमित्तच एक थोडासा छोटासा कार्यक्रम ठेवला आहे शालेय वाटपाचा, एक साहित्य वाटपाचा, की एक पेन होईल किंवा वही होईल आणि एक 10वी जी आता 10वीची परीक्षा होईल त्यामध्ये पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक काढणार आहे त्यांना एक आपण छोटंसं आमच्या शिवजयंतीच्या कमिटीकडून एक छोटंसं पारितोषिक ठेवलं आहे। मध्ये सर्व मालेगावातील शाळा, संत प्रगत महाराज हायस्कूल, शांतिनिकेतन पब्लिक स्कूल, सरस्वती प्राथमिक शाळा व माध्यमिक या सर्व शाळेने सहभाग घेतला। त्या सहभागामध्ये सर्व गावकरी मंडळी सर्वांनी आम्हाला सहकार्य केले या मिरवणुकीमध्ये आणि कार्यक्रमाचा मिरवणुकीचा संपलेला आहे। त्यानंतर आम्ही सर्वात मोठा म्हणजे निर्णय आमच्या कमिटीचा आहे की DJ मुक्त शिवजयंती आम्ही 4-5 वर्ष झाल्या काढलेली आहे। यावरती DJ मुक्त करून या गावाच्या वतीने आणि समितीच्या वतीने 9वी असं शंकरपटाचं आयोजन केलेलं आहे। हे शंकरपट नांदेड जिल्ह्यात एवढा मोठा झाला हे मालेगावमध्ये सार्वजनिक शिवजयंतीच्या निमित्ताने आम्ही ठेवलेलं आहे। यासाठी आम्ही 7 व 8 तारीख निश्चय केलेले आहे। तरी आमच्या या सार्वजनिक शिवजयंतीच्या वतीने सर्वांना विनंती आहे की ज्या कुणाकडे बैल असतील हे बैल 7 व 8 तारखेला शंकरपटासाठी घेऊन यावे आणि आम्हाला सहकार्य करावे ही आम्ही कमिटीतर्फे विनंती करू। सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती मालेगाव आमचे सर्व सदस्य व अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन। यांनी एवढ्या चांगल्या प्रकारे कार्यक्रमाची अंमलबजावणी केली। सगळं महाप्रसाद शालेय यांच्या वतीने मालेगावमध्ये सार्वजनिक शिवजयंती जोरामध्ये साजरी करण्यात येत आहे आणि शंकरपटाचं नियोजन आमचं 8 मार्च आणि 7 मार्च आणि 8 मार्च आहे। भव्य दिव्य असं शंकरपटाचं नियोजन केलेलं आहे। शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे
ज्याप्रमाणे शेतकऱ्याच्या देठालाही धक्का, शेतकऱ्याच्या शेतातल्या धानाला धक्का न लागता ज्याप्रमाणे शेतकऱ्याला प्रोत्साहन केले होते त्याचं तेच प्रोत्साहन आम्ही देऊन शेतकऱ्यासाठी शंकरपटाचं नियोजन करत आहोत. तरी गावातील सर्व पुढाऱ्यांनी, लहान तरुण मंडळींनी आम्हाला शंकरपटासाठी मदत करत आहेत आणि भव्य दिव्य असा शंकरपट आम्ही आयोजित करीत आहोत. तरी पण आमच्या पोलीस प्रशासन आणि गावातील पुढारी मंडळींनी खूप सहकार्य करत आहेत. असं सहकार्य आम्हाला पुढे पण करावे आणि आमची सार्वजनिक शिवजयंतीचा आज कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला आहे. त्याचप्रमाणे आम्ही 7 मार्च आणि 8 मार्चला भव्य दिव्य असा शंकरपटाचं आयोजन करत आहोत. तरी सर्वांनी सहकार्य करावे. धन्यवाद. शिवजयंती समिती मालेगाव यांच्या वतीने 7 मार्च आणि 8 मार्च मालेगाव सर्कलमधील असा भव्य दिव्य शंकरपटाचं जंगी नियोजन करण्यात येत आहे. तरी पण आजूबाजूतील महाराष्ट्रामधील सर्व शेतकऱ्यांनी या जंगी शंकरपटाचा सहभाग नोंदवावा आणि सार्वजनिक शिवजयंती समिती मालेगाव यांना सहकार्य करावे.